मोर्चे, आंदोलनं, घोषणाबाजी हे शब्द ऐकले की डोळ्यासमोर एखादा राजकीय पक्ष किंवा कामगार संघटना उभी राहते. पण आता आंदोलनाची व्याख्याच बदलते आहे, कारण जगभरात एक अशी पिढी रस्त्यावर उतरते जी कोणत्याही पक्षाची नाही, पण प्रश्न विचारायला सुद्धा घाबरत नाही. सोशल मीडियाला शस्त्र आणि एकजुटीला ताकद बनवत ही पिढी व्यवस्था हलवते आहे. ही आहे जेन झी आणि जगभरात फोफावणाऱ्या या नव्या चळवळीवरचा हा खास रिपोर्ट पाहूयात. हातामध्ये पक्षाचे झेंडे नाहीत, भारत माता की मोठमोठ्या नेत्यांची भाषणं नाहीत, पण लाखोंचा जनसागर आहे आणि एकच आवाज, वी वॉन्ट चेंज. ही आहे जेन झीची भाषा, रागाची, प्रश्नांची आणि बदलाची. 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली ही पिढी, जिला आपण जेन झी असं म्हणतो. ही पिढी इंटरनेट सोबत मोठी झाली आहे. माहिती एका क्लिकवर मिळाली आणि त्यामुळे सरकार, संस्था किंवा सत्ताधाऱ्यांना प्रश्न आणि या आंदोलनानंतर योजना या निदर्शनानंतर केल्या गेल्या आणि 2025 मध्येच बल्गेरियामध्ये भ्रष्टाचार, आर्थिक अनिश्चितता, राजकीय अस्थिरतेविरोधात आंदोलन केले गेली आणि या असंतोषानंतर पंतप्रधानांनी आपला राजीनामा दिला. गेल्या काही वर्षात देशात आणि जगात जेनझींची आंदोलनं वाढताना दिसतायत. जेनझींसाठी नेत्यांपेक्षा मुद्दे मोठे आहेत. नोकऱ्या, शिक्षण, महागाई, पर्यावरण, महिलांची सुरक्षितता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ज्या विषयावर अन्याय वाटेल त्या विषयावर ही पिढी बोलते. जेनझींची ही चळवळ ही केवळ आंदोलनाची मालिका नाहीये, तर लोकशाहीमध्ये सहभागाची नवी व्याख्या बनलीय. हा बदल किती मोठा ठरेल हे काळ ठरवेल, पण एवढं मात्र निश्चित, जग बदलण्याची भाषा आता व्यासपीठावरून नाही तर सोशल मीडियावरून केली जाते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.